तर नमस्कार मित्रांनो, 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक म्हणजे आपलं नाशिकमधील त्र्यंबकेश्वर हे तुम्हाला माहिती आहे का? आणि त्या मंदिराचा इतिहास तुम्हाला माहिती आहे का? नसेल माहिती तर चला मी सांगतो। तर 16व्या शतकातील मराठा सरदार नानासाहेब पेशवे यांनी या मंदिराचे बांधकाम केले आणि मित्रांनो या मंदिरा पूर्ण काळ्या दगडाने बनवलेला आहे आणि मंदिरावरती एक कळस असून मित्रांनो तिथे आपला भगवा झेंडा फडकत असतो। तर मित्रांनो इथं झाली मंदिराची माहिती, पण आता तुम्हाला मी मंदिराचा खरा इतिहास सांगतो, चला। तर ब्रह्मगिरी पर्वताच्या जवळच असलेले आपले गौतम ऋषी यांना बाकी ऋषींनी मिळून एक त्यांच्यावरती आरोप टाकला होता गौहत्येचा। तर त्याचं प्रायश्चित्त म्हणून त्यांना एक शिक्षा दिली होती की त्यांना इथे गंगा आणि गोदावरी प्रकट करण्यास सांगितले। पण त्यानंतर मित्रांनो गौतम ऋषी यांनी शिवलिंगाची इथे स्थापना केली आणि त्यानंतर त्यांनी महादेवाची पूजा करायला सुरुवात केली आणि त्या पूजेनंतर मित्रांनो महादेव त्यांना प्रसन्न झाले आणि त्यांनी त्यांना त्यांची इच्छा विचारली। त्यांनी त्यांची इच्छा सांगितली गंगा गोदावरी इथे प्रकट पाहिजे। तर मित्रांनो महादेवाने त्यांची इच्छा पूर्ण करायचे ठरवले, पण त्याच्यामध्ये पण एक अट टाकली की इथे गंगा गोदावरी जरी आली तरी इथे महादेव सुद्धा असले पाहिजेत। त्यानंतर मित्रांनो आपले महादेव इथे त्र्यंबकेश्वर या रूपामध्ये विराजमान आहेत। मित्रांनो कशी वाटली तुम्हाला माहिती आणि हा इतिहास तुम्हाला माहिती होता का? नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर नक्की करा आणि नाशिक सिरीजमध्ये जोडून राहण्यासाठी मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब आणि आयडीला फॉलो नक्की करा। हर हर महादेव।